Start. So once again, very warm welcome, very good evening to all of you. Yes, welcome all of you. Sanika, Rachana, Aditya Pawar. Okay, all the Adityas. Sanika, then Sania, Sheetal, Subodh, Tanvi, संजीवनी. यस, एखाद्याचं नाव राहिलं असेल. चला ठीक आहे, झाली सर्वजण. एखाद्याचं राहिलं असेल चुकून. हा, तर या ठिकाणी मागच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस केलं, तर मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं फ्री सरफेस ऑफ द लिक्विड वर एक्सेस प्रेशर कसं ऍक्ट होतं. एक्सप्लेन द एक्सेस प्रेशर अक्रॉस द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. तर याच्यामध्ये आपण पहिला सरफेस प्लेन लिक्विड सरफेस वर डिस्कस केलं. तर प्लेन लिक्विड सरफेस मध्ये एक्सेस प्रेशर नसतं, प्रेशर इक्वली असतं. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस मध्ये आपण डिस्कस केलं. तर आपण या ठिकाणी आपण स्टडी केलं की मॉलिक्यूल बी वर हा जास्त फोर्स ऍक्ट होतो, त्याच्यामुळे त्या ठिकाणी जास्त प्रेशर ऍक्ट होते. ओके, त्याच्यामुळे आपण म्हणलं होतं इनसाइडला जो मॉलिक्यूल आहे त्याच्यावर जास्त प्रेशर ऍक्ट होत असेल. ओके, त्याच्यानंतर आपण स्टडी केलं कॉन्केव्ह लिक्विड ऑफ द सरफेस, याच्यावर प्रेशर कसं ऍक्ट होतं. ओके, तर या ठिकाणी एफ ए हा फोर्स डाऊनवर्ड आहे आणि एफ टी हा फोर्स अपवर्ड आहे. त्याच्यामुळे जो नेट फोर्स बी मॉलिक्यूलवर जो ऍक्ट होतो तो लेस ऍक्ट होतो, कमी ऍक्ट होतो. त्याच्यामुळं या ठिकाणी मॉलिक्यूल बी वर कमी फोर्स ऍक्ट होतो. ओके, कारण की या ठिकाणी फोर्स हा काय होतो, सबस्ट्रॅक्ट होतो. त्या ठिकाणी फोर्स हा ऍड होत होता, या ठिकाणी फोर्स हा सबस्ट्रॅक्ट होत आहे. ओके, त्याच्यामुळे या ठिकाणी मॉलिक्यूल बी वर कमी फोर्स ऍक्ट होत असल्यामुळे त्या ठिकाणी कमी प्रेशर ऍक्ट होतं. मग मॉलिक्यूल ए वर या ठिकाणी जास्त प्रेशर ऍक्ट होत आहे. ओके, म्हणजे इनसाइडला जो मॉलिक्यूल आहे त्या ठिकाणी जास्त प्रेशर ऍक्ट होत आहे, ही आपण कन्क्लुजन काढलेलं आहे. त्याच्यानंतर हे लॅपलास लॉ फॉर द स्पेरिकल मेम्ब्रेन किंवा एक्सेस प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप, याचं बी आपण डेरिव्हेशन काल बघितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो आपला पार्ट आहे तो या ठिकाणी आहे. ओके, तर व्हॉट इज द कॅपिलॅरिटी अँड गिव्ह सम ऍप्लिकेशन ऑफ द कॅपिलॅरिटी. ओके, तर सर्वात पहिल्यांदा हा क्वेश्चन जो आहे याला काय करा, IMP मार्क करा. आता याचं ऍप्लिकेशन वगैरे विचारणार नाहीत, बट याची जी डेफिनेशन आहे ना, याची डेफिनेशन 100% खूप वेळेस बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेली आहे. व्हॉट इज द कॅपिलॅरिटी किंवा व्हॉट इज द कॅपिलरी ट्यूब. कॅपिलरी ट्यूब काय असतं किंवा कॅपिलॅरिटी काय असतं हे आपल्याला बघायचंय. कॅपिलॅरिटीला तुम्ही कॅपिलरी ऍक्शन म्हणता, हे आपण नंतर बघूया. ओके, चला सर्वांनी क्वेश्चन लिहा. व्हॉट इज कॅपिलॅरिटी क्वेश्चन मार्क गिव्ह सम ऍप्लिकेशन्स ऑफ द कॅपिलॅरिटी. ओके, 2 मार्काचा क्वेश्चन आहे. 2 मार्काला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो मार्क इट ऍज 2 मार्क्स. ओके, आणि जर समजा 1 मार्काला क्वेश्चन विचारला तर ते कशा टाइप मध्ये विचारतील, डिफाइन द कॅपिलॅरिटी किंवा डिफाइन द कॅपिलरी ऍक्शन किंवा व्हॉट इज द कॅपिलॅरिटी किंवा व्हॉट इज द कॅपिलरी ऍक्शन. ओके, आता कॅपिलॅरिटी हा फेनॉमेनॉन आहे. हा काय आहे, फेनॉमेनॉन आहे. कॅपिलॅरिटी हा फेनॉमेनॉन आपल्याला अंडरस्टँड करण्याच्या पूर्वी आपल्याला कॅपिलरी ट्यूब म्हणजे काय ही गोष्ट माहित होणं आवश्यक आहे. कोणती ट्यूब, कॅपिलरी ट्यूब. कोणती ट्यूब, कॅपिलरी ट्यूब. आणि कॅपिलरी ट्यूब काय असतं आता हे आपल्याला स्टडी करायचंय. ओके, म्हणजे एक टाईपची ही ट्यूब आहे, ग्लासची ट्यूब आहे. हा, तर बघा आता कॅपिलरी ट्यूब काय असतं या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगतो. एकदम इझी कन्सेप्ट आहे, घाबरायचं काही कारण नाही. नसता लगेच काय करतात, घाबरताना आणि रुसून बसतात. ओके, तसं काही नाही, एकदम इझी कन्सेप्ट आहे. जर समजा अंडरस्टँड नाही झाला तर कोणता बी डाऊट असेल तर तुम्ही मला डाऊट विचारू शकता. ओके, तर या ठिकाणी बघा आता सर्वात पहिल्यांदा आपण अंडरस्टँड करूया की यार ये कॅपिलरी ट्यूब होता क्या है. ओके, सो या ठिकाणी लिहितो मी कॅपिलरी ट्यूब. कॅपिलरी ट्यूब म्हणजे काय असतं, शुद्ध मराठी भाषेमध्ये सांगतो. या ठिकाणी एक आपण स्मॉल ट्यूब घेतलेली आहे. काय घेतलेलं आहे, एक स्मॉल ट्यूब घेतलेली आहे आणि ही स्मॉल ट्यूब दोन्ही पण साईडला काय आहे, ओपन आहे. या पण साईडला ओपन आहे आणि या पण साईडला ओपन आहे. बट या ट्यूबचा जो डायमीटर आहे तो नियरली इक्वल टू 1 mm च्या आसपास आहे. डायमीटरला तुम्ही या ठिकाणी काय म्हणू शकता, बोर म्हणू शकता. काय म्हणायचं, बोर म्हणायचं. काय म्हणायचं, बोर. अरे आपले खाचे बोर नाही रे. कोणता बोर, डायमीटर. डायमीटरला म्हणायचं बोर म्हणायचं. यस, आलं लक्षामध्ये. यस, व्हेरी गुड. ओके, आता हे जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसत आहे यालाच म्हणायचं कॅपिलरी ट्यूब. काय म्हणायचं याला, कॅपिलरी ट्यूब म्हणायचं. ओके, येते लक्षामध्ये सर्वांच्या, काय म्हणायचं, कॅपिलरी ट्यूब म्हणायचं. ओके, तर याची डेफिनेशन राजन आता इंग्लिश मध्ये कशी बघा. अ ट्यूब हॅव्हिंग अ व्हेरी स्मॉल बोर, म्हणजे ज्या ट्यूबचा बोर किंवा डायमीटर
आता या ठिकाणी स्पेसिफिक वर्ड त्यांनी यूज केलेला आहे, बोर यूज केलेला आहे. बोर का म्हणायचं, कारण की स्मॉल डायमीटर असेल तर त्याला आपण बोर म्हणतो. ओके, अ ट्यूब हॅव्हिंग अ व्हेरी स्मॉल बोर दॅट इज नियरली इक्वल टू 1 mm. 1 mm म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की किती छोटासा हा डायमीटर आहे. ओके, 1 mm and it is open to the both end is called as the capillary tube. यस, सर्वांच्या डेफिनेशन लक्षात आलेली आहे बघा, आणि हीच डेफिनेशन मी तुम्हाला इथे लिहून दिलेली आहे. काय आहे, अ ट्यूब हॅव्हिंग अ व्हेरी फाईन बोर, व्हेरी स्मॉल म्हणा किंवा व्हेरी फाईन म्हणा. ओके, अ ट्यूब हॅव्हिंग अ व्हेरी फाईन बोर दॅट इज नियरली इक्वल टू 1 mm and open at both ends is called capillary tube. A tube having a very fine bore that is the 1 mm and open at both end is called as the capillary tube. ओके, सर्वांना समजलेली आहे डेफिनेशन. ओके, चला झटकीपट लिहून घ्यायचंय. यस, कसं लिहून घ्यायचंय, झटकीपट. चला लिहून घ्या बरं. ओके, आय होप सर्वांना कॅपिलरी ट्यूब काय असतं हे समजलं असेल. त्याच्यानंतर आता कॅपिलरी ऍक्शन काय असतं किंवा यालाच म्हणतो आपण कॅपिलॅरिटी. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की राजांनो हा एक काय आहे, हा फेनॉमेनॉन आहे. ओके, सो टायटल लिहा आणि ही डेफिनेशन सर्वात इम्पॉर्टंट आहे. वरची डेफिनेशन इम्पॉर्टंट नाहीये. कॅपिलरी ट्यूब म्हणजे तुम्हाला माहित होणं आवश्यक आहे. हा, कधी कधी कॅपिलरी ट्यूब विचारलं जाऊ शकतं. ओके, बट कॅपिलरी ऍक्शन किंवा कॅपिलॅरिटी काय असतं ही जी डेफिनेशन आहे ही खूप वेळेस म्हणजे यार तुम्हाला हदच नाहीये. म्हणजे इतके वेळेस विचारले गेलेले आहे ना, 2001 ला विचारला असेल तर लगेच 2003 ला, लगेच 2005 ला, किंवा लगेच मध्ये डिसेंबर मध्ये विचारलेली आहे, लगेच 2006 ला, असं प्रत्येक वेळेस विचारले गेलेले आहे. ओके, कधी कधी डिफाईन द कॅपिलरी ऍक्शन अँड एक्सप्लेन द राईज इन द लिक्विड ऑफ द कॅपिलरी ट्यूब, असं पण टाईपचा क्वेश्चन असतो आणि तो आपण क्वेश्चन पुढे बघणार आहोत. ओके, तर या ठिकाणी बघा कॅपिलरी ऍक्शन म्हणजे काय आहे किंवा कॅपिलॅरिटी काय आहे. द फेनॉमेनॉन काय आहे, हा एक फेनॉमेनॉन आहे. ओके, हायलाइटर दिसतो सर्वांना. ओके, द फेनॉमेनॉन ऑफ राईज और फॉल ऑफ लिक्विड, हा कशाचा फेनॉमेनॉन आहे, राईज. इट्स नॉट अ राईज. ओके, इट्स अ राईज म्हणजे वर चढण्याचा, फॉल म्हणजे खाली उतरण्याचा. राईज और फॉल ऑफ अ लिक्विड लेवल कुठं, इनसाइड अ कॅपिलरी ट्यूब, आणि बट कधी, वेन इट इज डीप इन द लिक्विड इज कॉल्ड कॅपिलरी ऍक्शन और द कॅपिलॅरिटी. यस, आता आपण काय केले राजांनो, आता ही जी कॅपिलरी ट्यूब आहे, ही कॅपिलरी ट्यूबला आपण काय केलेलं आहे, एका वॉटर मध्ये किंवा आपण लिक्विड मध्ये याला काय केलेलं आहे, डीप केलेलं आहे. मग जेव्हा तुम्ही याला लिक्विड मध्ये डीप करता तर या ठिकाणी कधी कधी काय होतं माहित आहे का, कधी कधी या ठिकाणी लिक्विड वर जातं, म्हणजे याला म्हणायचं राईज, याला काय म्हणायचं, राईज म्हणायचं. बट कधी कधी काय होतं, लिक्विड हे फॉल होतं. काय होतं, फॉल होतं. म्हणजे या ठिकाणी समजा जर याच्यामध्ये तुम्ही समजा याला याच्यामध्ये टाकलं तर या ठिकाणी लिक्विडची लेवल इथं आहे, सर्वांना माहित आहे लिक्विडची लेवल इथपर्यंत आहे. ओके, तर हे लिक्विड आता या ठिकाणी इथं वर चढत नाहीये, लिक्विडची लेवल आपली वर आहे, इथपर्यंत आहे. म्हणजे अरे लिक्विड आपलं या लेवलला आहे, बट कॅपिलरी ट्यूब मध्ये लिक्विड आपलं या लेवललाच राहतं. मग या ठिकाणी काय झालेलं आहे, या ठिकाणी फॉल झालेला आहे. आणि कुठं राईज होणार आहे आणि कुठं फॉल होणार आहे हे तर मी तुम्हाला नंतर सांगेलच. ओके, फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा, द फेनॉमेनॉन ऑफ द राईज और फॉल ऑफ द लिक्विड लेवल कुठं, इनसाइड द कॅपिलरी ट्यूब, कॅपिलरी ट्यूबच्या मध्ये. बट कधी, वेन इट इज डीप इनसाइड द लिक्विड, जेव्हा तुम्ही याला इनसाइड मध्ये, जेव्हा तुम्ही याला लिक्विडच्या इनसाइड मध्ये डीप कराल तर त्या ठिकाणी राईज किंवा फॉल ऑफ द लिक्विड होणार आहे. कुठं होणार आहे, इनसाइड द कॅपिलरी ट्यूब होणार आहे. आणि या फेनॉमेनॉनलाच आपण स्वतःहून नाव दिलेलं आहे कॅपिलरी ऍक्शन ऑर द कॅपिलॅरिटी. येस, आलं लक्षामध्ये. पुन्हा एकदा डबल डेफिनेशन सांगतो, द फेनॉमेनॉन ऑफ राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड लेवल इनसाइड अ कॅपिलरी ट्यूब, कधी, व्हेन इट इज डीप इन द लिक्विड इज कॉल्ड कॅपिलरी ऍक्शन ऑर द कॅपिलॅरिटी. यस, ठीक आहे, डेफिनेशन लिहून घ्या सर्वांनी. ओके, त्याच्यानंतर अजून आपल्याला डिस्कस करायचंय ऍप्लिकेशन ऑफ द कॅपिलॅरिटी. कॅपिलॅरिटीचे ऍप्लिकेशन काय काय आहेत हे आपल्याला डिस्कस करायचंय. ओके, 4-5 ऍप्लिकेशन आहे बघा. याच्यातलं पहिलं ऍप्लिकेशन आहे ऑइल रायजेस अप. ऑइल रायजेस अप द विक ऑफ अ लॅम्प. विक म्हणजे तुम्हाला माहित आहे का, यस, व्हॉट इज द विक, एनीवन नोज. विक म्हणजे असतं वात. यस, अरे दिवा माहित आहे तुम्हाला. ओके, दिवा आता मला माहित नाही आता तुम्हाला माहित आहे का नाही, बट आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा असे दिवे होते. ओके, आणि याच्यावर आम्ही अभ्यास करायचो, दिव्यावरच आम्ही अभ्यास करायचो.
कारण सर्वच अभ्यास करायचे, तुमचे आई वडील पण दिव्यावरच अभ्यास केले असतील. सो या ठिकाणी हा दिवा आहे. एक मिनिट, एक मिनिट, याला बरोबर ड्रॉ करतो. हा, सो या ठिकाणी हा दिवा आहे. ओके, तर या ठिकाणी दिव्याची एक वात असते आणि ही वात काय असते, इथं ऑइल मध्ये असते किंवा लिक्विड मध्ये असते. तर या ठिकाणी म्हणलं काय म्हणलं बघा, ऑइल रायजेस. बघा कुणीकडे बघता, इकडे लक्ष द्या, हायलायटरकडे. ओके, इकडे तिकडे बघू नका, फक्त हायलायटरकडे लक्ष द्यायचंय. ऑइल रायजेस अप, रायजेस अप म्हणजे वर राईज होतं. ओके, कुठं, अप द विक, विकचं होतं. ओके, ऑफ अ लॅम्प. तर लॅम्पची जी विक आहे त्याच्यामध्ये ऑइल राईज होतं आणि कशामुळे होतं, इट इज ड्यू टू द कॅपिलरी ऍक्शन और इट इज ड्यू टू द कॅपिलॅरिटी. येस, आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर बघा, क्लॉथ रॅग, क्लॉथ रॅग सच वॉटर. ओके, सच ऍज अ वॉटर, या ठिकाणी थोडं मिस्टेक झालेली आहे, या ठिकाणी सच ऍज करा. ओके, क्लॉथ रॅग सच ऍज वॉटर. आता या ठिकाणी क्लॉथ रॅग म्हणजे काय, या ठिकाणी एक क्लॉथ आहे. ओके, एक कापड आहे. समजा असं कन्सिडर करा की या ठिकाणी ही ब्लँकेट आहे आणि ब्लँकेट आपण काय केलेलं आहे, ब्लँकेटला आपण दसरा, दसरा, दसरा आपण काढतो बघा. अरे दसऱ्याला आपण सगळे कपडे धुतो का नाही? ओके, धुतो. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, दसऱ्याच्या दिवशी आपण सुबोधने काय केलं, दसऱ्याच्या दिवशी फक्त सुबोधनी एवढीच जी ब्लँकेट आहे ती ओली केलेली आहे इकडल्या साईडची. तर या ठिकाणी काय झालेलं आहे, इथं समजा तुम्ही काय केलं, जाऊ द्या, तुम्ही काय केलं, बकेट घेतलेलं आहे. ओके, या ठिकाणी बघा, फेनॉमेनॉन समजणं महत्वाचं आहे, कन्सेप्ट समजणं महत्वाचं आहे माझ्यासाठी. ओके, या ठिकाणी एक बकेट घेतलेली आहे. ओके, आणि या बकेटमध्ये आता वॉटर आहे, सर्वांना माहित आहे. हा, आता सुबोधनी काय केलेलं आहे, जी ब्लँकेट आहे, ब्लँकेटचा फक्त छोटासा पार्ट त्यांनी काय केलेला आहे, याच्यामध्ये टाकलेला आहे, याच्यामध्ये टाकलेला आहे. ओके, बकेटमध्ये टाकलेला आहे आणि बाकीची जी ब्लँकेट आहे ती अशी इकडे बाहेर आहे. येस, येथे लक्षामध्ये, बाकीची ब्लँकेट इकडे अशी बाहेर आहे, असं कन्सिडर करा. मला माहित आहे ड्रॉइंग तेवढी भारी आलेली नाही, बट तुम्ही कन्सिडर करा. ओके, बट काही वेळानंतर काय होईल माहित आहे का, हे जे सगळं वॉटर आहे, हे सगळं वॉटर असं इकडं पसरलं जाईल. सगळीच्या सगळी जी आपली जी ब्लँकेट आहे ती ओली होईल. वाय, बिकॉज ऑफ द कॅपिलॅरिटी किंवा कॅपिलरी ऍक्शन. ओके, तुम्ही घरी हा प्रयोग करू शकता. येस, आणि भरपूर साऱ्या मुलांना ही गोष्ट माहित आहे. येस, दॅट इज द क्लॉथ रॅग सच ऍज अ वॉटर आपण म्हणू शकतो. ओके, हा, त्याच्यानंतर पुढचं बघा, sap and water rise up to the topmost leaves in a tree. सॅप अँड वॉटर, सॅप अँड वॉटर, व्हॉट इज द सॅप? सॅप म्हणजे काय, सर्वांना माहित आहे का? सॅप म्हणजे काय? आता हे शब्द तुमच्यासाठी नवीन आहेत, बिकॉज दीज वर्ड्स यू डिडंट हिअर बिफोर. तुम्ही हे शब्द कधी पूर्वी ऐकलेच नाही ते. ओके, सो सॅप म्हणजे काय? सॅप म्हणजे जे न्यूट्रिएंट असतं, जे झाडांसाठी, ट्रीज साठी. ओके, या ठिकाणी बघा, ट्री शब्द आहे. ट्री साठी जे न्यूट्रिएंट असतं त्याला म्हणतो आपण सॅप म्हणतो. ओके, जे नायट्रोजन असेल किंवा हायड्रोजन असेल किंवा फेरस असेल किंवा कार्बोहायड्रेट्स असतील. ओके, जे आपण लागणार आहे, न्यूट्रियन्स लागणार आहे, तर ते काय होतं, मुळांपासून ते वर जातं. म्हणजे सॅप अँड वॉटर रायजेस टू द टॉप मोस्ट ऑफ द लिव्स. म्हणजे झाड आहे, ओके, एक ट्री आहे आणि ट्रीच्या पानापर्यंत. ओके, आता ट्री, या ठिकाणी हे ट्री आहे आणि ट्रीला या ठिकाणी एक लिव्स लागलेला आहे, एक पान आहे. तर रूट पासून या ठिकाणी सॅप अँड वॉटर काय होतं, राईज होतं आणि ते वरपर्यंत जातं. ओके, दिस इज बिकॉज ऑफ द कॅपिलॅरिटी. तर हे कशामुळे जातं वर? दिस इज बिकॉज ऑफ द कॅपिलॅरिटी. म्हणजे या ठिकाणी बघा, आपण 3 एक्झाम्पल बघितलेले आहेत. पहिलं एक्झाम्पल लॅम्पचं बघितलं, त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल आपण क्लॉथचं बघितलं, कपड्याचं बघितलं, तिसरं एक्झाम्पल आपण ट्रीचं बघितलं. त्याच्यानंतर चौथं एक्झाम्पल आहे ब्लॉटिंग पेपर ऍब्झॉर्ब्स इंक. ब्लॉटिंग पेपर, यु नो ब्लॉटिंग पेपर? ब्लॉटिंग पेपर माहित आहे का? इट ऍब्झॉर्ब्स द इंक. जर समजा या ठिकाणी इंक वगैरे सांडली, एक टेबल आहे, टेबलवर, टेबल, यार टेबल आता सर्वांना माहित आहे. ओके, टेबलला 5 पाय असतात, बरोबर का नाही? ओके, हा, हे टेबलला या ठिकाणी 4 पाय आहेत. ओके, तर या ठिकाणी टेबलवर समजा इंक वगैरे सांडलेली आहे, तर ती इंक आपल्याला जर हे करायची असेल तर ब्लॉटिंग पेपर असतो, जस्ट ब्लॉटिंग पेपरला तुम्ही त्या इंकवर टाका, तर सगळीच्या सगळी जी इंक आहे ती ब्लॉटिंग पेपर काय करेल, ऍब्सॉर्ब करेल. जर समजा या इंकला तुम्ही पुसलं तर सगळ्या टेबलला इंक होते, म्हणजे आपल्याला कलर द्यायची आवश्यकताच पडत नाहीये. ओके, बट या ठिकाणी आपल्याला कलर द्यायचा आहे का? हा, द्यायचा असेल तर ती तुमची मर्जी. ओके, मला तर नाही द्यायचा.
ओके, मग या ठिकाणी मी काय करेल, ब्लॉटिंग पेपर टाकेल. कोणता पेपर? ब्लॉटिंग पेपर टाकेल. मग त्या ब्लॉटिंग पेपर काय करेल, की सगळीच्या सगळी जी इंक आहे ती काय करेल, ऍब्सॉर्ब करेल. इंक काय करेल, ऍब्सॉर्ब करेल. अँड दिस इज, ती ऑब्झॉर्ब का करेल, दिस इज बिकॉज ऑफ द कॅपिलरी ऍक्शन. ही कॅपिलरी ऍक्शन मुळे ती काय करेल, ऍब्सॉर्ब करेल. येस, सो दीज आर द 4 ऍप्लिकेशन ऑफ द कॅपिलॅरिटी किंवा कॅपिलरी ऍक्शन. येस, आलं लक्षामध्ये. उद्या आपण एक्सप्लेन द फॉल ऑफ द लिक्विड लेवल इन द केस ऑफ द मर्क्युरी इन अ ग्लास. म्हणजे लिक्विड फॉल का होतं. बघा, मी तुम्हाला सांगितलं कॅपिलरी ऍक्शन म्हणजे काय आहे, राईज ऑर फॉल ऑफ द लिक्विड लेवल. मग लिक्विड फॉल का होतं, आणि हे लिक्विड कोणतं होतं, मर्क्युरीला जर समजा तुम्ही ग्लासमध्ये टाकलं आणि त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही कॅपिलरी ट्यूब डीप केली, तर त्या ठिकाणी लिक्विड फॉल होणार आहे. ओके, आणि राईज कुठं होतं, तर या ठिकाणी बघा राईजचा जो फेनॉमेनॉन आहे, तर या ठिकाणी बघा एक्सप्लेन द राईज ऑफ लिक्विड इन द कॅपिलरी ऑन द बेसिस ऑफ द प्रेशर डिफरन्स. तर ही बी आपण एक्सप्लेन करणार आहोत, बट ही आता आपण उद्या एक्सप्लेन करूया. येस, आय होप सर्वांना एकदम व्यवस्थित अंडरस्टँड झाला असेल आजचं लेक्चर. आणि घरी गेल्या गेल्या नोट्स मध्ये बघत चला, दैनंदिन तुम्हाला जो कन्सेप्ट आहे तो रिवाइज होईल, रिकॉल होईल. येस, कारण की हे सगळे शब्द तुमच्यासाठी नवीन आहेत. कॅपिलॅरिटी, कॅपिलरी ऍक्शन, कॅपिलरी ट्यूब, त्याच्यानंतर हे सगळे एक्झाम्पल, ऑइल रायजेस ऑफ द विक. विक शब्द तुमच्यासाठी नवीन आहे. क्लॉथ रॅग तुमच्यासाठी नवीन आहे. सॅप अँड वॉटर नवीन आहे. आणि ब्लॉटिंग पेपर नवीन आहे. ओके, त्याच्यामुळे हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे. येस, चला या ठिकाणी आपण थांबूया. कल मिलेंगे इसी टाइम पर. ओके, बाय बाय टू ऑल ऑफ यू. एन्जॉय युअर डे. थँक यू. हॅव अ नाइस डे.